नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. तर आज आपण करतोय मालवणीमध्ये व्हिडिओ तयार. कारण खूप जणांची रिक्वेस्ट होती की तुम्ही मालवणीमध्ये रेसिपी सांगा म्हणून. तर हैसर बघा, आपण सालाबाद प्रमाणे जे तिळाचे लाडू आहेत ते मी बनवते असे. तर त्याच्यात टाकण्यासाठी थोडेसे मी शेंगदाणे भाजून घेते. तर हे असे आपण चांगले खमंग पहिले शेंगदाणे भाजून घेऊया, त्यानंतर ह्याची साला काढून सोलून घेऊया. तर बघा, आपले छान असे शेंगदाणे भाजले गेले असत. तर आता आपण थोडे तीळ पण ह्याच्यात भाजून घेऊया. तर सर बघा, मी तीळ टाकले कढईमध्ये आणि तेही असे एकदम मस्तपैकी कुरकुरीत, पण काळे नाही करायचे हां. तर कुरकुरीत असे मी भाजून घेतले असे हे व्यवस्थित खमंगपणा येऊ घेऊ मात्र ते का, म्हणजे एक तिळाचं वेगळंच वास येता आणि बरे तडतडतं तसे, जशी मोहरी तडतडतात तशी तसे तडतडाक लागले की काढायचे. बघा, कलर पण त्याचं चेंज झालेलो असा. तसे आपण तीळ पण व्यवस्थित भाजून घेतले. आता आपण तयार करूया हे सर पाक. तर पाकासाठी आपण थोडासा तूप टाकलं असा. आणि हे जे लाडू होत ना ते मी करणे नाही, माझी बहीण इली या मुंबईसून आणि त्याच्याचमुळे माझे हे लाडू करूचे रवलेले. कारण काय झालं, लाडू करणं सोप्या पण लाडू वळणं कठीण असा. कारण लाडू वळताना डांबराक जसे पायाचे चटके बसत तसे ह्या गुळाचे चटके हाताक बसतात आणि एकट्यान करूचे तर कठीणच होता माका, म्हणून मी अजूनपर्यंत केलंय नाही. बहिणीला म्हटलं बाकी काय करूया नको, आपण पहिले आधी सालाबाद प्रमाणे तिळाचे लाडू तयार करूया. तर हैसर बघा, मी 2 वाटी तिळांकात 2 वाटी गूळ टाकले, थोडंसं तूप टाकले. गूळ जरा आता आपण बारीक गॅस ठेवून वितळवून घेऊया आणि 2 चमचे फक्त आम्ही त्याच्यात पाणी टाकलं असं बघा. आणि मस्तपैकी दोघांनी हे लाडू तयार केले असत. तर बहीणच ढवळता, पण ती का तेवढासा माझी जी पक्कड आहे ना ती धरूक जमना नाही असा. तर त्यांनाच पाक वगैरे हो तयार केल्यानं आम्ही बाजूक उभ्या असे फक्त. तर हैसर बघा, आम्ही मस्तपैकी असो ह्यो पाक ढवळतं असं. तर अजून आपलं पाक तयार झालं नाही, अजून उकळी पण इली नाही, या गुळाचे गट्टे सुद्धा मोडलेले नाही असत. तर असे व्यवस्थित आम्ही गट्टे मोडून घेतो असो. तासुद्धा एक दिवसासाठीच इलेला. तर मी म्हटलं आता बाकी काय करूया नको आपण म्हणून. तर एक दिवस राहिला आणि लगेचच मुंबईत गेला. तर हैसर बघा, आपण एकदा पाक चेक करून घेऊया. तर ताटात मी हैसर टाकलं असे, पण नाही झालो हा पाक असा, कळता आपल्या टाकल्यानंतर. मग तशीच डिश बाजूक ठेवल्या. आता परत एकदा आपण चेक करूया. गॅस आपण बारीकच ठेवून हे का वितळवतो असं. आणि बघूया आता पुन्हा एकदा पाक तयार झालो असा काय. कारण आपल्याला एकदम चॉकलेटसारखं पाक नको असा, थोडंसं मिडियमच हवं असो, पण एकदम जेली पण नको असा. तर आम्ही असा चेक केला आणि ह्यो हात माझो नाही हा, ह्यो माझ्या बहिणीचोच हात असा. तर आता अजून थोडा वेळ ठेवतलो आम्ही कारण तेवढासा व्यवस्थित पाक तयार झालो नाही हा. त्याच्यामुळे आम्ही काढलं होतो आणि पुन्हा पाकामध्ये टाकलं गुळाचं होतो तो. आता आम्ही व्यवस्थित पुन्हा 1-2 मिनटं आहे का आणखी उकळवून घेतलं. झालो हे आमचं पाक तयार झालेलो असा. आता आम्ही त्याच्यात तीळ टाकले हे बघा, आणि ह्याच्यात आम्ही शेंगदाणे पण टाकतलो आणि ह्याच्यात आम्ही वेलचीची पूडसुद्धा टाकलेली असा. पण तुमका हे दिसणार नाही हा, कारण एवढी गडबड झालेली, हे लाडू करताना गडबडच होता. आता ते का माझ्या पकडीन ह्या कढई जी असं ती धरूक जमणार नाही, त्याच्यामुळे हे काम थांबला असा. तर मी लवकर लवकर पकड घेतले आणि मी पकडले आणि ता ढवळता असा. तर हैसर बघा, आम्ही असं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतला. तर आपले हैसर गूळ, शेंगदाणे आणि तीळ असे व्यवस्थित मिक्स करून झाले असत बघा. हे बघा, आता आम्ही एका ताटात घेतलो थोडासा ह्याच्यातला मिश्रण काढून आणि पट्टापट लाडू वळतलो. लाडू पण आमका वळल्यासारखे वाटतले आहेत आणि खाल्ल्यासारखे पण वाटतले आहेत, कारण ह्याचे चटके तसे भारीच बसतात. तर हे बघा, असं आम्ही ताटात थोडासा मिश्रण काढून घेतो, म्हणजे मग जर कडक बिडक झाला तर मग गरम करू तरी मिळात, नाही तर गरम पाण्यामध्ये ठेवायचा ह्या कढई, म्हणजे त्या थोडासा असा नरमच राहता. तर हे बघा, आम्ही हैसर लाडू करू घेतले असत. हात घालण्याची काय माझी हिंमत नाही आहे त्याच्यात, कारण मी कधी हे लाडू केले नाही, माझे पप्पाच बनवायचे जास्तचे. त्याच्यामुळे आता पप्पा नसल्यामुळे माकाच करूचे लागतात, म्हणून इतके लेट झालेले आहेत ते. मी पण वाट बघित होते, हे वळू कोणतरी याक अजून हव्याच. तर अचानक बहीण इली, तर म्हटलं चल आपण लाडूच तयार करूया पहिले. आणि मस्तपैकी लाडू आमचे तयार झाले असत बघा. असे सगळे लाडू आम्ही वळून घेतले असत. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेल का लाईक आणि सबस्क्राईब करू विसरा नकाच. आणि होय, असे आपले सगळे लाडू आम्ही आकार उकार बघित बसलो नाही, तयार करून घेतलेले असत.
माझे जर रेसिपी आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि होय, असे आपले तिळाचे लाडू तयार.